आमच्या इकडचं सगळ्यात निसर्गरम्य गणपतीचं मंदिर आणि तिथं होता एकदम चविष्ट असा आमटी भाकरी आणि भाताचा काला आणि त्यात जर भाविकांच्या एवढ्या साऱ्या गर्दीला गुरुवारी स्वामीजींच्या कीर्तनामधून अति सुंदर विचारांची वर्दी भेटत असन तर विचारांची सर्दी होईन असं मला तरी वाटत नाही। दिवस होता अनंत चतुर्दशीचा। तसा तर गणपती बाप्पांना निरोप द्यायचा, पण आमच्या गणेश खिंडचे श्री वरद गणपती बाप्पा इथं परमनंट असतात, त्यामुळे बाप्पा तर मनाने कायम बरोबरच असतोय, पण हा बाप्पा आम्हाला कायम स्वरूपी बघायला पण मिळत असतो। तर चला मग सगळ्यात आधी बाप्पाचं दर्शन घ्या आणि या नवीन मंदिरात येण्यापूर्वी बाप्पा ज्या जुन्या मंदिरामध्ये होते त्याच मंदिराच्या समोर या झाडात प्रगट झालेल्या नैसर्गिक बाप्पांचाही दर्शन घ्या। बाप्पांच्या पिताश्रींचं दर्शन घ्या, नंदी महाराजांचं दर्शन घ्या, अग्नि देवतेचं दर्शन घ्या आणि मग चला आता कीर्तनाकडे, जिथं काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला कृष्ण लीलांचा आनंद घ्यायचा आहे आणि नंतर दहीहंडी फोडून काला करायचा आहे। ज्या काल्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या महिला स्वेच्छेने जेवढ्या शक्य होईल तेवढ्या भाकरी करून आणत असत्या आणि त्याला माझी आई पण अपवाद नव्हती आणि तिला भाकरी देऊन कीर्तनाला जायची एवढी घाई झाली होती का तिनं नंतर माझ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही। पण या प्रसंगी कीर्तनाला जाण्यापूर्वी पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव आणि न्यू इंग्लिश स्कूल कारेगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचेही नक्कीच आभार मानले पाहिजेत, कारण प्रतिवर्षी या शाळेतले विद्यार्थी काल्याच्या दिवशी सेवेकरी म्हणून स्वेच्छेने येत असतात। ना कुठल्या नावाची ना मोबदल्याची अपेक्षा, यालाच म्हणतात खरी सेवा। आणि आमच्या पाचेगाव हायस्कूलचे विद्यार्थी तर प्रतिवर्षी लेझिम किंवा झांज पथक घेऊन गुरुवारांच्या स्वागतासाठी सज्ज असतं आणि यांच्याकडे बघून मला माझं बालपण आठवतं, कारण मी याच पाचेगाव शाळेमध्ये असताना या पथकामध्ये असायचो। आणि आणखी आनंद याचा आहे की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आजही माझे वडील शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतात। काय तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, काय ते सात्विक वातावरण, काय ती पंचक्रोशीतल्या भाविकांची अलोट गर्दी आणि काय ते स्वामीजींच्या प्रत्येक शब्दाने मंत्रमुग्ध करणारं कीर्तन, सगळंच एकदम रामकृष्ण हरी होतं। आणि ही दहीहंडी फोडताना जवळ व्हिडिओ काढायचा हा फायदा राहतो का हंडी मधला काला लगेच खायचं भाग्य मिळतं। मग त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद वाटप चालू झालं। आणि लहानपणापासून तर आतापर्यंत मी इथला सेवेकरी होतो आहे आणि भविष्यातही कायम सेवेकरीच राहणार, कारण माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये या वरद गणपती बाप्पाचा खूप मोठा वरद हस्त आहे। मग आता सगळ्या पंक्ती संपल्यानंतर सगळ्या सेवेकऱ्यांबरोबर मस्तपैकी महाप्रसादाचा आनंद घेतो। तोपर्यंत